दिवाळी आली की किल्ले साकारले जातात। वेळोवेळी प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा असे विविध परिचित किल्ले साकारले जातात। परंतु इतिहासाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले लोकांना आजही अपरिचित आहेत। जिथे घडला इतिहास आणि जिथे घडली अस्मितेची लढाई असेच सांगत या दुर्लक्षित प्रेरणास्थानांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवा मित्र मंडळाने दुर्लक्षित अपरिचित किल्ला साकारलाय। पाहूयात त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। दुर्लक्षित गड किल्ल्यांची पुणेकरांना ओळख व्हावी यासाठी दरवर्षी सेवा मित्र मंडळातर्फे किल्ले साकारण्यात येतात। सेवा मित्र मंडळाचे सुरेश तरलगट्टी, संदीप दुडू, रवींद्र काची, हर्ष गांधी यांनी नारायणगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली। या मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी नारायणगड उभारण्यासाठी मदत केली आहे। इथे घडला इतिहास, आज घडली अस्मितेची लढाई, दुर्लक्षित प्रेरणास्थान लढत आहेत अस्तित्वाची लढाई असं सांगत या दुर्लक्षित प्रेरणास्थानांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवा मित्र मंडळाने जुन्नर मधील नारायणगडाची प्रतिकृती उभारली आहे। ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। सेवा मित्र मंडळाने साकारलेल्या जुन्नर मधील नारायणगड या किल्ल्याविषयी माहिती घेतली आहे आमची प्रतिनिधी शनाया शेखीने। दिवाळी म्हटलं की फराळासोबत चाहूल असते ती गड किल्ल्यांची, कारण या गड किल्ले बांधण्यासाठी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी होतात। सेवा मित्र मंडळाने सुद्धा एक अपरिचित असा दुर्लक्षित असा जुन्नरमधील नारायणगड हा किल्ला साकारला आहे। आपण पाहू शकता की अशी अतिशय सुंदर रीतीने त्यांनी एक किल्ला साकारलेला आहे। स्थानिक इतिहास लिहिताना तेथील वास्तू महत्त्वाच्या ठरतात। त्या विचाराने गड आणि परिसरांचे संवर्धन खोदडचे ग्रामस्थ, वन विभाग, नारायणगाव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, शिवाजी ट्रेल संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून झालाय। या अंतर्गत गडाच्या पायथ्याशी असलेले मुकाई देवी गड, माथ्यावरील हस्तमाता देवी मंदिराचे उत्तम जीर्णोद्धार, गडावर जाण्यासाठी सुमारे 350 पायऱ्या, पाणपोड्यांची स्वच्छता असे विविध उपक्रम या गडावर राबवले जातात। या उपक्रमासहितच हा किल्ला त्यांनी सेवा मित्र मंडळाने साकारलेला आहे। अतिशय सुंदर असा एक किल्ला त्यांनी साकारलेला आहे आणि या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य म्हणजे इथं जे छोटे छोटे मंदिर सुद्धा आहेत, मुकाई देवी मंदिर असेल, गडाची वाडी असेल किंवा अनेक असं वेगळे एक दृश्य त्यांनी या गडासोबतच साकारलेलं आहे। नारायणगडाच्या सीमा खोदड, हिरवे तर्फ, नारायणगाव, वडगाव, कांदळी या 3 गावांना लागून आहेत। त्या सर्व इथं दाखवण्याचा त्यांनी अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे। कारण किल्ले म्हटलं की आपल्याला एक आवड असते, कारण आपला एक इतिहास, एक अस्मितेची लढाई, जिथे घडला इतिहास आणि एक घडली अस्मितेची लढाई, ही लढाई आणि लोकांना परिचित नसते। एक लोकांना एक इतिहास कळावा या दृष्टिकोनातनं सेवा मित्र मंडळाने एक सुंदर असा किल्ला साकारला आहे जुन्नरमधील नारायणगडचा। आता सेवा मित्र मंडळाचे काही कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की हा किल्ला त्यांनी कसा साकारला किंवा हा किल्ला साकारण्यासाठी त्यांना किती दिवस लागलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, या किल्ल्याची तयारी तुम्ही कशी केली? नमस्कार, मी सुरेश तरलगट्टी, कार्यकर्ता सेवा मित्र मंडळ। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आम्ही किल्ले नारायणगडाची प्रतिकृती केलेली आहे। दरवर्षी एक वेगळा किल्ला, म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड हे संपूर्ण किल्ले सर्वांना माहिती आहे। परंतु दुर्मिळ किल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्या किल्ल्यावर सर्व पर्यटकांची गर्दी व्हावी यासाठी आम्ही दुर्लक्षित किल्लेवर व्हिजिट देतो। त्या प्रत्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतो, छायाचित्रांच्या आणि गुगलच्या मॅपने आपण त्याच्यावर जाऊन फोटोग्राफी करतो आणि मग त्याप्रमाणे ते स्केलमध्ये आपण तो किल्ला बनवतो। त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी आपण हा नारायणगड निवडलेला आहे। पुणे नाशिक हायवेवर साधारणतः पुण्यापासून 90 किलोमीटरवर हा किल्ला आहे। जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर सर्वजण जातात, परंतु त्याच्या अलीकडे साधारणतः 20 किलोमीटर अलीकडे असलेल्या नारायण गावातील नारायणगड ह्या दुर्मिळ किल्ल्यावर कोण जात नाही, म्हणून आम्ही यंदाच्या वर्षी नारायणगडची प्रतिकृती करायची ठरवली। त्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो आणि हे किल्ला साधारणतः 6 दिवसामध्ये आम्ही किल्ला बनवला आणि हा किल्ला संपूर्ण मातीपासून बनवलेला आहे। टाकाऊ दगडी माती जे वेस्टेज असतात, दिवाळीमध्ये संपूर्ण बरेच जण साफसफाई करतात, त्यातली वेस्टेज जे मटेरियल असतं वेस्टेज मटेरियलपासून आपण किल्ला बनवला आहे। तुम्ही किल्ल्यावर प्रत्यक्ष बघू शकता की किल्ल्यावर कुठे आर्टिफिशियल काही नाही, म्हणजे थर्माकोल किंवा POP काही वापरलेलं नाही आहे। आपण सगळे मातीपासून बनवलेलं आहे। मातीवर लिटरली हळू टाकून आपण ते उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। किल्ल्यावर आपण जे वास्तू आहेत, म्हणजे किल्ल्यावर एक मुकाई देवीचं मंदिर आहे पायथ्याला, त्या मंदिराची प्रतिकृती ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे आपण ते शाडू माती बनवलेलं आहे। किल्ल्याच्या वरच्या बाजूला हस्तमाता म्हणून मंदिर आहे। पूर्वी ते छोटंसं मंदिर होतं, परंतु एका भक्तांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, जेणेकरून लोक येतील आणि
ट्रेकर्स लोक त्या मंदिरामध्ये राहून मुक्काम करू शकतात, म्हणून भव्य असं मंदिर बांधलेलं आहे हस्तमातेचं. त्या मंदिराचे आपण बघू शकता, त्या मंदिर पण आपण शाडू माती बनवलेलं आहे. आणि किल्ल्यावर जे मुख्य टाकं आहे नारायण टाकं, त्या नारायण टाकं आपण दाखवलेलं आहे. त्या नारायण टाकेचं वैशिष्ट्य असं की देवी हस्तमाता देवीला त्या टाकेतल्या पाण्यातून आंघोळ घातली जाते. आणि जे गावातले भाविक येतात ते आपल्या घरी पाणी घेऊन येतात त्या देवीचं पाणी म्हणून. आणि त्या नारायण टाकेचं वैशिष्ट्य असं की त्या टाक्याच्या मध्यभागी एक शिलालेख कोरलेला आहे. पारशी भाषा आणि मोडी लिपी जे मिश्र भाषेमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे. आपलं दुर्दैव असं की त्या शिलालेखवर काय लिहिलेलं आहे हे आपल्याला वाचता येत नाही किंवा अभ्यासकांना ते वाचता येत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. असं एकंदरीत ह्या किल्ल्यावर जे काय परिसर आहेत हे आम्ही दाखवायचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही कार्यकर्ते आपल्यासोबत सेवा मित्र मंडळाचे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की या किल्ल्याची त्यांनी तयारी कशी केली. काय सांगशील तू, किल्ला तयार करताना तुम्हाला किती वेळ लागलेला आहे आणि किती लोक तुम्ही मिळून हा किल्ला बनवलेला आहे, किती लोकांनी मिळून? माझं नाव संदीप दुडम, मंडळाचाच कार्यकर्ता आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळे दुर्लक्षित असलेले किल्ले जे आहेत, जे अपरिचित आहेत, त्या किल्ल्यांची भ्रमंती करतो, तिथले छायाचित्रण करतो आणि त्यानुसार गुगलच्या मॅप्स यांचा वापर करून इथे आम्ही आखणी करतो की साधारणतः किती बाय किती स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला तो किल्ला बनवता येईल. आणि ते बनवताना मुख्य काळजी घेतो की त्याच्या स्केलिंगमध्ये किंवा त्याच्या दिसण्यामध्ये ती हुबेहूब प्रतिमा आपल्याला साकारता आली पाहिजे. आणि मग त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला वेगवेगळ्या इतिहासाचा सुद्धा आम्ही अभ्यास करत असतो तेवढ्याच्या त्या दरम्यान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गडाचा अभ्यास करताना आम्हाला असं कळलं की काही इतिहास संशोधकांशी सुद्धा आम्ही चर्चा केली या बाबतीमध्ये. आणि आम्हाला त्यातनं असं कळलं की या किल्ल्याचा इतिहास हा शिलाहारापर्यंत जातो मागे. कारण जुन्नर ते पैठण हा मूळचा फार जुना असा ट्रेड रूट आहे आणि व्यापारी मार्ग होता आणि त्याच्यामध्येच या नारायणगडाची सुद्धा निर्मिती झालेली होती. पण कागदपत्रांचा विचार करता तो साधारणतः 1600 सालापासूनची आपल्याला सगळी कागदपत्रं मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ती कागदपत्रं आपल्याकडे उपलब्ध आहेत पुण्यामध्ये सुद्धा. आणि त्याच्यामध्ये अभ्यास करताना असं लक्षात आलं की या गडावर सुद्धा इंग्रजांनी तोफा डागून तो गड पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मग किती तोफा डागल्या, किती गोळे मारले याची संपूर्णपणे हकीकत त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याचा संपूर्ण रिसर्च पेपर भारतीय संशोधक मंडळामध्ये आजही पाहायला मिळतो. बरं, तुम्ही आता आपण पाहतो की शिवनेरी असेल, पन्हाळा असेल किंवा प्रतापगड असेल, असे विविध जे किल्ले आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. पण तुम्ही दुर्लक्षित आणि अपरिचित असा किंवा लोकांना जे माहिती नाहीत किल्ले आहेत ते बांधण्याचा का प्रयत्न करता? याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आमचं स्वतःचं एक गड संवर्धनाचं प्रतिष्ठान आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो. गड संवर्धन म्हणजे फक्त असं नाही की जायचं तिथं साफसफाई करायची आणि हे करायचं, पण त्याचबरोबर तो गड कुठे आहे, कसा आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणंसुद्धा फार गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जे अपरिचित आहेत त्याच्या बाबतीत तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काळाच्या ओघात असे बरेचशा गोष्टी आहेत ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात की हा असा आहे, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणावर गेल्यावर आपल्याला ती वास्तू सापडत नाही किंवा गावकऱ्यांनाही त्या बाबतीत फार कमी माहिती असते. म्हणून आमचा तो प्रयत्न असतो की जे अपरिचित किल्ले आहेत त्या किल्ल्यांबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. आणि दिवाळी म्हटलं की किल्ला, तो त्या माध्यमातून आम्हाला अगदीच ते करणं जास्त आम्हाला योग्य वाटतं. पण आपण पाहतो की शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा उत्सव असेल, काय असेल, तर या काळात गडांची जी देखभाल वगैरे किंवा दुरुस्ती केली जाते ती फक्त त्या काळापुरतीच केली जाते. आणि आपण पाहतो की ज्या वेळेस आपण ही जयंती वगैरे असेल त्यावेळेस काळजी घेतो, पण नंतर जे दुर्लक्ष होतं तर त्या बाबतीत तू काय सांगशील? माझं असं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये नुसता दोष हा पर्यटकांचा जे अशातला भाग नाही आहे, इथे ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग असणं फार गरजेचं आहे. म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा नारायणगड आहे की ज्याच्या अजिबात काही पायऱ्या नव्हत्या, वर जायला वाट व्यवस्थित नव्हती, तर ग्रामस्थांनी मिळून, वन खात्याने मिळून आणि काही राष्ट्रीय महाविद्यालयाचे जे NSSचे मुलं असतात त्यांनी मिळून आणि काही स्वयंसेवी संस्था यांनी मिळून 350 पायऱ्या बांधल्यात. म्हणजे हा खर्च म्हणजे इतका छोटा खर्च नाही आहे आणि हे एकट्या शासनाने करावा असंही अपेक्षित नाही आहे. आणि या संदर्भात बरीच गड संवर्धन संस्था कार्यरत आहेत. फक्त कसं आहे की संपूर्णपणे लोकांपर्यंत पोचणं आणि त्याला एक विशिष्ट माध्यम तयार करणं. आता एक चांगली सरकारने सुद्धा भूमिका घेतली की या संदर्भामध्ये एक समिती स्थापन केलेली आहे गड संवर्धनासाठी. आणि त्या समितीवर सुद्धा काही अभ्यासक मित्र आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बरीचशी माहिती मिळत असते की कुठे कुठे काय काय कार्य चाललेले आहेत. फक्त हे कार्य संपूर्णपणे लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांनीसुद्धा तसंच त्याला प्रतिसाद देणं हे फार गरजेचं आहे. आणि मग हे झालं तर माझा असा अंदाज आहे की काही वर्षामध्ये आपल्याला अगदी पूर्वीसारखे नाही, पण कमीत कमी आता जी स्थिती आहे ती स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि पुढच्या पिढीला त्याला चांगलं म्हणजे एक प्रकारचं म्हणजे उदाहरण त्यांच्यासमोर आपल्याला देता येईल. बरं,
तुम्ही जुन्नरमधील नारायणगड हा किल्ला साकारलेला आहे, तर या किल्ल्याला पाहण्यासाठी तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद जाणवतो? फारच उत्तम प्रतिसाद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ला अगदी करण्याच्या दिवसापासून लोक थांबतात, लोक विचारतात कुठला करताय, कसं करताय, काय करताय, आम्ही आमची मुलांना पाठवू का तिथे. कारण काय होतं की बऱ्याचशा घरात आज फ्लॅट बेस संस्कृती असल्यामुळे मुलांना किल्ला सोसायटीत करता येत नाही. मग ते म्हणतात की बाहेर करायची तर मग जागा नसते. सुदैवाने मंडळाच्या बाजूला चांगली जागा असल्यामुळे आम्ही त्याचा वापर योग्य रीतीने करतो. आणि मग कोणी अशी विचारणा केली की आम्हाला मुलांना पाठवू का, आम्ही त्यांना तिथे बोलवतो आणि मग त्यांना जसं त्यांना मदत करता येईल त्यांना आम्ही सांगतो मदत करण्यासाठी तिथे. एकंदरीतच आपण पाहिलं की ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही, म्हणून दुसरा समाज त्या समाजाचा आणि समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करून नवीन इतिहास घडवतो. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवा मित्र मंडळाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत की जे दुर्लक्षित किल्ले आहेत. आपण पाहतो की जनरली शिवनेरी असेल किंवा प्रतापगड असेल असे मोठे मोठे जे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याला पर्यटक भेट देतात, सर्वसामान्य नागरिक भेट देतात, कारण तिथे शिवरायांचा जन्म झालेला असतो किंवा असे अनेक जे किल्ले आहेत त्यांना सर्वसामान्य नागरिक भेट देतात. पण जे दुर्लक्षित किल्ले आहेत त्या दुर्लक्षित किल्ले एक साकारून त्यांनी एक सर्वसामान्यांपर्यंत एक किल्ल्यांची माहिती होण्यासाठी सर्वसामान्यांना एक चांगला असा एक सुंदर किल्ला बनवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस.